स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 7. खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे नागपूरमध्ये आणि मला पटापट आवरून आज जायचं होतं संध्याकाळी महालक्ष्मी आहे. माझ्या एका मैत्रिणीकडे आज महालक्ष्मी आहे आणि तिथे आमंत्रण होतं, त्याच्यामुळे मला तिथे जायचं आहे संध्याकाळच्या जेवणाला. पण पाऊस इतका चालू आहे ना, होणे चालू आहे. दरवर्षीच असं होतं माझं. 2-3 वर्षापासून माझं जाणं म्हणजे हो म्हणते आणि वेळेवर काहीतरी असं होऊन जातं का जाणंच होत नाही. तर आता जायसाठी निघाली आहे. एवढ्या साड्या असल्याने प्रश्न पडतो कोणची साडी घालायची. तर चला आज मी 7 वर्ष जुनी साडी घालणार आहे. या साडीला मला झालं आहे 7 वर्ष. जर मी घातलेली ज्वेलरी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि खरंच खूप मस्त ज्वेलरी आहे. रात्रीचं जायचं असेल तर चोराची भीती नाही राहत, नाही का. तर आता मी निघाली आहे आणि पाऊस बघा किती चालू आहे. एवढा जोरजोरानं पाऊस चालू होता. हो म्हणजे जायचं पण नव्हतं, पण हे म्हणाले नाही मला ड्रेस घालायचा होता, ह्या पावसाळ्यात साडी घालून गेली की साडी खराब होते. पण म्हणाले नाही साडी घालूनच जायचं अशा ठिकाणी. तर म्हणून मी साडी घातली आज. आणि बघा अंधार किती झाला आहे. ओला करत आहे मी. यांच्या तर पायाच्याने चालणं होत नाही, पावसाळ्याची भीती लागते बाहेर जायला, म्हणून आम्ही ओला केल्यानंतर आम्हाला पोचेपर्यंत तिथे वाजले कमीत कमी 8:30. टाईम खूप झाला होता आणि आम्हाला वाटलं खूप वेळ झाला, पण नाही, तिथे लोक येणं जाणं चालू होतं. तर इथे आल्या मी पहिले इथे केली पूजा आणि खूप छान दरवर्षी बसवतात. खूप सुंदर बसवल्या होत्या, खूप मस्त होत्या, तुम्हाला दिसत असेल. आणि सुरुवातीला कसं 2-3 वर्षापासून गेली नव्हती, म्हटलं यावर्षी जर नाही गेली तर राग येणार, म्हणून यावर्षी आवर्जून हेमने जा, माझं तर होत नाही पण तू तरी जा, म्हणून मी गेली. तर इथे करत आहे मी पूजा. आणि समोर असं दुरून याच्यासाठी करत आहे, तिथे खाली सगळे ताटं ठेवले होते जेवणाचे, त्याच्यामुळे मी दुरून करत आहे. तुम्हाला वाटेल एवढं दुरून का बरं करत आहे. तर इथे आम्ही पटापट पूजा झाल्यानंतर जेवण केलं आणि घराकडे आलो. घराकडे तर यायला ओला मिळत नव्हती, पण कसंबसं माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी सोडून दिलं आम्हाला.